नमस्कार. आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका खास अभंगावर बोलणार आहोत. अभंग क्रमांक 72. हो, नमस्कार. हा अभंग म्हणजे एकादशी व्रत आणि ईश्वर भक्ती याबद्दल खूप महत्वाचा आहे. आपल्याकडे विद्यावाचस्पती विद्यानंदर यांचे विश्लेषण पण आहे. तर आजचा आपला उद्देश हाच की या अभंगातून तुकाराम महाराज नेमकं काय सांगू पाहतायत ते समजून घेऊया. अगदी. तुकाराम महाराजांनी एकादशी व्रत आणि देवावरची श्रद्धा यांचं नातं फार सुंदर उलगडलं आहे यात. सुरुवात करूया का पहिल्या चरणाने. एकादशी व्रत सोमवारी न करीती कोण, त्यांची गती होईल नेणो. म्हणजे विद्यानंद यांचं विश्लेषण काय म्हणतं यावर? हे फक्त एक व्रत आहे की अजून काही? बरोबर. म्हणजे विद्यानंद सांगतात की हे फक्त एक रीती म्हणून बघू नका. तुकाराम महाराज इथे त्या व्रताच्या आध्यात्मिक परिणामाबद्दल बोलतायत. अच्छा. जे हे व्रत करत नाहीत त्यांची गती म्हणजे फक्त मेल्यानंतर काय होईल असं नाही, तर आयुष्यातली त्यांची जी आध्यात्मिक वाढ आहे किंवा जी मनःशांती आहे त्यावर प्रश्नचिन्ह आहे. कळ बहिर्मुख, ही तळमळ कसली आहे? ही आहे ना, ही संतांची समाजाबद्दलची एक प्रकारची कळकळ आहे. त्यांना वाईट वाटतं की लोक देवाला विसरून आत बघायचं सोडून फक्त बाहेरच्या जगात रमले आहेत, बहिर्मुख झाले आहेत. बहिर्मुख म्हणजे फक्त भौतिक गोष्टी नाही. विद्यानंद म्हणतात तसं फक्त वस्तू नाही. कोणतीही गोष्ट जी आपल्याला आत बघण्यापासून म्हणजे आत्मचिंतनापासून दूर नेते ती बहिर्मुख करते आपल्याला. आणि आंधळीन याचा अर्थ काय घ्यायचा? अज्ञान. आंधळी म्हणजे फक्त माहिती नसलेले नाहीत, तर ज्यांना खरी दिशाच कळत नाहीये. म्हणजे ज्यांना हेच कळत नाही की खरं सुख बाहेर नाही, ते आत आहे. ते छोट्या छोट्या तात्पुरत्या सुखांच्या मागे धावतात, म्हणून त्यांची अवस्था आंधळ्यासारखी आहे. खरं आहे. आजच्या जगात तर हे किती सहज होतं. सतत आपलं लक्ष बाहेरच्या गोष्टींकडे असतं. हो ना. पुढची ओळ तर अजून थेट आहे. हरिहरासी नाही बोटभरी वाती, कोण त्यांची गती होईल नेणू. वाव. बोटभरी वाती पण नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे की अगदी थोडी सुद्धा म्हणजे अगदी नावापुरती सुद्धा भक्ती किंवा सेवा नाही. अच्छा. तुकाराम महाराज म्हणतात की ज्यांची देवासाठी इतकीही ओढ नाही की निदान एक छोटी वात लावावी, तेवढीही आस्था नाही, त्यांच्या आध्यात्मिक भविष्याचं काय होईल हे सांगता येत नाही. म्हणजे फक्त पूजा करणं महत्वाचं नाही, तर देवाशी काहीतरी जोडलेलं असणं महत्वाचं आहे. अगदी. तो संबंधच तुटलेला दिसतोय त्यांना. आणि भक्तीमध्ये सातत्य हवं, नियमितता हवी. फक्त गरज लागली म्हणून किंवा देखाव्यासाठी नको. नेमका तोच मुद्दा. ती सवय व्हायला हवी, जीवनाचा भाग व्हायला हवा. नाहीतर आयुष्य फक्त भौतिक गोष्टीतच अडकून राहतं, खरं समाधान मिळत नाही. आणि अभंगाचा शेवट तर तुका म्हणे नाही नारायणी प्रीती, कोण त्यांची गती होईल नेणो. इथे प्रीती या शब्दावर खूप जोर दिलाय. हो, हा तर कळस आहे या अभंगाचा. तुकाराम महाराज अगदी स्पष्ट सांगतात की ज्यांच्या मनात नारायणाबद्दल म्हणजे देवाविषयी खरीखुरी प्रीती नाही, प्रेम नाही, जिव्हाळा नाही, त्यांचं जीवन कसं? आधारहीन. अगदी. त्यांचं जीवन आधारहीन आहे. कारण फक्त वरवरची कर्मकांड किंवा व्रतवैकल्य पुरेशी नाहीत. खरी गरज आहे ती आतून येणाऱ्या प्रेमाची, त्या श्रद्धेची. म्हणजे येऊन जाऊन सगळं थांबतं ते ईश्वरावरच्या प्रेमावर, त्याशिवाय खरी गती नाही. बरोबर. विद्यानंद यांचं विश्लेषण पण हेच सांगतं की तुकारामांच्या म्हणण्यानुसार भक्तीचा आत्मा म्हणजे प्रीती. ती नसेल तर बाकी सगळं वरवरचं ठरू शकतं. तर थोडक्यात सांगायचं तर हा अभंग आपल्याला एकादशी व्रताचं, नामस्मरणाचं आणि देवावरच्या भक्तीचं महत्त्व सांगतोच, पण त्याही पुढे जाऊन आतून देवावर प्रेम करायला शिकवतो. भौतिक जगात हरवून जाऊ नका असं कळकळीनं सांगतात ते. आणि आजच्या काळात ह्याचं महत्त्व अजून वाढतं, नाही का? धावपळीच्या आयुष्यात आपण अध्यात्माकडे दुर्लक्ष करतो अनेकदा. हो, नक्कीच. पण एकादशीसारखी व्रत किंवा नामस्मरण हे फक्त धार्मिक विधी नाहीत, त्या स्वतःकडे बघायची, आत डोकावण्याची संधी आहेत. खरंय. म्हणजे एकादशीचा उपवास हा फक्त शरीराचा नाही, तर एक प्रकारे आजच्या भाषेत म्हणायचं तर डिजिटल डिटॉक्स सारखा किंवा माइंडफुलनेसचा क्षण. हो, म्हणता येईल की जिथे आपण बाहेरच्या गोंधळापासून थोडं बाजूला होऊन आत बघतो. स्वतःला विचारायची संधी की आपण कशामागे धावतोय. अगदी. खरी शांतता कुठे आहे? आणि तुकारामांचा संदेश स्पष्ट आहे, ती बाहेर नाहीये, ती नारायणाच्या प्रीतीत आहे. संत तुकाराम महाराजांनी एकादशी व्रत आणि ईश्वर भक्तीतून मिळणारा आत्मिक समाधानाचा मार्ग दाखवला आहे, जो आजही तितकाच महत्वाचा वाटतो. आणि जाता जाता एक विचार येतो मनात. आजच्या या वेगवान जगात
जिथे तंत्रज्ञान सगळीकडे आहे, तिथे संत तुकारामांनी सांगितलेली ही आंतरिक प्रीती आणि बाहेरच्या जगातली आपली कर्तव्य. हो, या दोघांचा समतोल साधून खरी मनःशांती कशी मिळवता येईल हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा, नाही का?